पाचोरा भडगाव मतदारसंघात ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे। ठाकरे गटाच्या नेत्या वैशालीताई सूर्यवंशी या येत्या दिनांक 19 ऑगस्ट 2025 रोजी मुंबईत मंत्री गिरीश महाजन, आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली भाजपामध्ये पक्षप्रवेश करणार असल्याची गोपनीय माहिती आज दिनांक 18 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 11 वाजता हाती आली आहे। कृषी क्षेत्रात नामलौकिक असलेले पाचोरा भडगाव मतदारसंघाचे माजी आमदार स्वर्गीय तात्यासाहेब R.O. पाटील हे शिवसेनेचे एकनिष्ठ शिवसैनिक म्हणून ओळखले जात। त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत वैशालीताई सूर्यवंशी यांनी राजकीय वाटचाल सुरू केली होती। त्यातच शिवसेनेचे 2 गट पडल्याने शिवसेना शिंदे गट व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांपैकी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट सोबत एकनिष्ठ राहण्याचे ताईंनी ठरवले। 2024 ची आमदारकी देखील याच शिवसेना उभाटा पक्षाच्या तिकिटावर लढवली देखील, मात्र त्यांना अपयश आले। त्यांचे बंधू आमदार किशोरप्पा पाटील हे शिवसेना शिंदे गटातून आमदार म्हणून निवडून आले। तरी देखील मी ठाकरे सेनेचीच एकनिष्ठ शिवसैनिक आहे, उद्धव साहेबांना सोडून मी कधीही भाजपामध्ये जाणार नाही असे ठामपणे ठणकवणाऱ्या वैशालीताईंचा हा अचानक झालेला निर्णय कार्यकर्त्यांमध्ये आणि मतदारसंघात मोठ्या चर्चेचा विषय ठरत आहे। भाजपच्या संघटनेत पाचोरा भडगाव मतदारसंघ बळकट करण्यासाठी हा प्रवेश महत्वाचा मानला जात आहे। विशेषतः राष्ट्रवादी व ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची मोठी फळी भाजपाकडे वळवण्यासाठी गिरीश महाजन यांची ही रणनीती असल्याचे बोलले जात आहे। दरम्यान वैशाली सूर्यवंशी यांनी भाजप प्रवेशाचा निर्णय का घेतला याचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही, मात्र मतदारसंघातील राजकीय समीकरणे यामुळे मोठ्या प्रमाणावर बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका व विधानसभा निवडणुका लक्षात घेता वैशालीताई सूर्यवंशी यांचा भाजप प्रवेश हा ठाकरे गटासाठी निश्चितच मोठा धक्का मानला जात आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका।